तर नमस्कार. आज आपण केपी ज्योतिषचा थोडक्यात परिचय घेणार आहोत. बघा, नॉर्मली आपण ज्योतिषमध्ये कुंडली पाहताना 12 भाव काय आहेत, त्या भावांमध्ये कोणते ग्रह बसलेले आहेत, त्या भावांचे स्वामी कुठे गेलेले आहेत आणि कोणासोबत बसलेले आहेत, याच्यावरून जनरली प्रेडिक्शन देतो. आता केपी ज्योतिष काय आहे? तर केपी ज्योतिषमध्ये त्या भावाचा कस्पल सबलॉर्ड काम करतो आणि तो कस्पल सबलॉर्ड कोणाच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे याच्यावरून आपण प्रेडिक्शन कडे जातो. तर बघा, हे एक अद्भुत सायन्स आहे. मी असं का म्हणतोय, तर 12 जे भाव आहेत ते आपल्या वेगवेगळ्या डोमेन्सला दाखवत आहेत. आणि नॉर्मली आपण पत्रिका पाहताना काय करतो की वरून या डोमेन्सना पाहतो, वरून हे भाव काय दाखवतात या गोष्टीचा अनालिसिस करतो. पण केपी पिन टू पॉइंट त्या भावाच्या आतमध्ये काय दडलेलं आहे, त्या भावाच्या हृदयामध्ये काय दडलेलं आहे, या गोष्टी तुम्हाला दाखवतात. जसं की पराशरीमध्ये आपण पहिला भाव तुमच्या कॅरेक्टरचा, द्वितीय भाव तुमच्या पैशाचा सस्टेनन्सचा आहे, तृतीय भाव पुरुषार्थाचा, चतुर्थ भाव मनसचा, भूमिभवन वाहनचा, पंचम भाव बुद्धीचा, आनंदाचा, तर 6वा भाव तुमच्या सर्व्हिसेसचा, सप्तम भाव बिझनेस किंवा मॅरेजचा, अष्टम भाव पिढीचा, नवम भाव भाग्याचा, दशम भाव कर्माचा, 11वा भाव तुमच्या लाभाचा आणि 12वा भाव मोक्षाचा. या 12 भावांचे स्वामी कुठे बसलेले आहेत याच्यावरून प्रेडिक्शन देतो. आता या 12 भावांचे स्वामी ज्या भावामध्ये बसले असतील किंवा या 12 भावांमध्ये जे ग्रह बसलेले असतील याच्यावरून आपण काय ठरवतो की या 12 भावांचं भवितव्य काय. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅरेक्टरचा भाव प्रथम भाव, याच्यामध्ये जे ग्रह बसलेले असतील किंवा या भावाचा स्वामी जिथं बसला असेल तिथं तुमचं कॅरेक्टर बसला असेल. द्वितीय भाव पैशाचा आहे, सस्टेनन्सचा आहे, या भावामध्ये जे ग्रह बसलेले असतील किंवा या भावाचा स्वामी जिथं बसला असेल तिथून तुमचा सस्टेनन्स, उदरनिर्वाह आणि धनार्जन होणार आहे असं आपण म्हणू शकतो. दशम भावाचा स्वामी जिथं बसेल किंवा दशम भावामध्ये जे ग्रह असतील तिथून तुमचं कर्मक्षेत्र चालणार आहे, तिथं तुम्ही प्रोफेशन करणार आहे असं आपण म्हणू शकतो. आता या गोष्टी झाल्या की ज्या गोष्टी तुम्हाला कुंडलीमध्ये वरून दिसतात. केपी ज्योतिष काय सांगतं की या भावांच्या हृदयामध्ये काय बसलेलं आहे. केपी ज्योतिष कस्पल सबलॉर्डची बात करतं, नक्षत्रांची बात करतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर 2 प्रकारचे व्यक्ती आहे की एक व्यक्ती आहे जो बाहेरून स्ट्रॉंग दिसतोय पण आतून वीक आहे, आणि दुसरा व्यक्ती आहे जो आतून स्ट्रॉंग आहे आणि बाहेरून वीक दिसतोय. आता या 2 कंडिशन मध्ये बघा, पुन्हा एकदा सांगतोय, एक व्यक्ती जो बाहेरून वीक दिसतोय, आतून स्ट्रॉंग आहे, ज्याचे ऑर्गन स्ट्रॉंग आहे, आणि दुसरा व्यक्ती जो आतून वीक आहे, ज्याचे ऑर्गन्स वीक आहेत पण तो बाहेरून स्ट्रॉंग दिसतोय. आता या दोघांमध्ये तुम्ही कोणाला स्ट्रॉंग मानाल? जो आतून स्ट्रॉंग आहे त्याला मानाल की जो आतून वीक आहे त्याला मानाल? अर्थातच आपण जो आतून स्ट्रॉंग आहे त्याला स्ट्रॉंग मान. आता ज्योतिषचं देखील असंच आहे, केपी ज्योतिषचं देखील असंच आहे की नॉर्मल कुंडलीमध्ये तुम्ही वरून काय पाहता याच्यापेक्षा केपी ज्योतिष त्या भावाच्या हृदयाची बात करतं, भावाच्या कस्पल सबलॉर्डची बात करतं, भावाच्या सूक्ष्म लेवलला कोण बसलेला याची बात करतं. म्हणून केपी हे एक अद्भुत सायन्स आहे की त्या भावाचा कस्पल सबलॉर्ड म्हणजे भावाचं सूक्ष्म रूप, भावाच्या सूक्ष्म लेवलला मुळांमध्ये कोण बसलेला आहे आणि तो ग्रह काय सांगतोय, तो कोणाच्या नक्षत्रामध्ये आहे, याच्यावरून त्या भावाची सद्यस्थिती आहे काय आहे हे आपल्याला समजू शकतं. एक्झाम्पल द्यायचं झालं, आपण बिझनेसचं एक्झाम्पल घेऊया की समजा नॉर्मल कुंडलीमध्ये बिझनेसचा लॉर्ड, सप्तमचा लॉर्ड 11व्या भावामध्ये बसलेला आहे. 11वा भाव स्ट्रॉंगली रिप्रेझेंट करतोय, 4था भाव स्ट्रॉंगली रिप्रेझेंट करतोय, द्वितीय भाव स्ट्रॉंगली रिप्रेझेंट करतोय. पण याच्या विरुद्ध केपी ज्योतिषमध्ये त्या भावाचा कस्पल सबलॉर्ड स्ट्रॉंगली 12वं घर दाखवतोय. तर तुम्ही डेफिनेटली म्हणू शकता की वरून दिसताना तर इच्छापूर्ती लाभ आहे, पण आतून कुठं ना कुठं तर 12वं घर बिझनेसमध्ये लॉसेस करते. याच्या पुढे गेल्यानंतर पैशाच्या बाबतीत देखील तुम्ही अशाच गोष्टी पाहू शकता. द्वितीय भावाचा स्वामी 11वा भाव दाखवतोय किंवा 6वा भाव दाखवतोय, डेफिनेटली व्यक्तीकडे पैसा येईल. 11वा भाव पैशाचा भाव आहे, फायनान्सचा भाव आहे. 6वा भाव कस्टमर कडून आलेले पैसे आहेत. पण याच्या विरोधात केपी मध्ये द्वितीयचा कस्पल सबलॉर्ड जर 12वं घर दाखवत असेल, 8वं घर दाखवत असेल
तर डेफिनेटली तुम्ही म्हणू शकता की पैशाच्या बाबतीत कुठं ना कुठं तर अडथळे आहेत. भलेही व्यक्ती वरून दिसताना पैशाच्या बाबतीत समृद्ध दिसतोय, पण आतमध्ये काय ना काहीतरी इश्यूज आहेत. बऱ्याच लोकांच्या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील. व्यक्तीचं कॅरेक्टर वरून कसं आहे याच्यापेक्षा व्यक्तीचं कॅरेक्टर आतून कसं आहे, एखाद्या व्यक्तीचा पैसा वरून कसा दिसतोय याच्यापेक्षा त्याचा पैसा आतून काय दाखवतोय, एखाद्या व्यक्तीचे लाभ वरून काय दाखवतायत त्याच्यापेक्षा आतून काय दाखवतायत, एखाद्या व्यक्तीचं मॅरेज वरून कसं दिसतंय याच्यापेक्षा त्याचं बॉन्डिंग किंवा मॅरेज आतून कसं आहे हे कोण दाखवत असेल तर तुम्हाला केपी ज्योतिषपेक्षा एक सुंदर पर्याय कुठलाच नाही. त्यामुळं केपी ज्योतिष एक अद्भुत सायन्स आहे आणि केपी ज्योतिषमध्ये भावांचे CSL, भावांचे कस्पल सबलॉट आणि त्याचे नक्षत्र लॉर्ड हे तुम्हाला त्या भावाच्या हृदयामध्ये काय दडलेला आहे, तो भावाच्या मुळांशी काय दडलेला आहे आणि तो भाव आतून काय सांगतो याची गोष्टी करतात. जर आपण आतील गोष्टी बघायला शिकलो तर वरवरून दिसणार जे सुंदर जगत आहे याच्यापेक्षा आतमध्ये काय पीडा दडलेली आहे आणि त्याला आपण कसं दूर करायचं आहे याचं नॉलेज आपल्याला मिळू शकतं. म्हणून केपी एक छान ज्योतिष आहे. मी म्हणतो केपी ज्योतिष सुंदर ज्योतिष आहे आणि केपी ज्योतिष पिन टू पॉइंट एखाद्या गोष्टीला दुरुस्त करण्याची बात करते. आता आपण एक्झाम्पल घेऊया की कस्पल सबलॉर्ड 12 भावांमध्ये बसलेले असतील कुठेही तर त्याचे रिझल्ट काय येतात. समजा प्रथम भाव तुमचं कॅरेक्टर आहे आणि याचा कस्पल सबलॉर्ड 6-12 सारख्या गोष्टी देत असेल तर डेफिनेटली 6वं घर कॉरल्स आहे, 8वं घर पेडेस आहे, 12वं घर लॉस आहे. तुमच्या कॅरेक्टरमध्ये या गोष्टी येतील. आता वरून दिसताना कुंडलीमध्ये या गोष्टी दिसत नाहीत, पण आतून या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत. लोक बोलतील याला काय पीड आहे, पण आतून तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पीड आहे. तर डेफिनेटली तुम्हाला 6-8-12चं काय करायचं आहे तर 6-8-12चं तुम्हाला कर्म बॅलन्सिंग करायचं आहे. 6वं घर काय मागतो, सेवा मागतं. 8वं घर काय मागतं, रिसर्च मागतं. आणि 12वं घर काय मागतं, त्याग मागतं. ज्यावेळी कॅरेक्टरमध्ये या गोष्टी येतील तुमचं कॅरेक्टर बूस्ट होऊन जाईल. पैशाच्या बाबतीत देखील याच गोष्टी तुम्ही घेऊ शकता की आतून CSL काय सांगतोय, पैशाचा CSL जिथं बसला असेल, सेकंडचा CSL जिथं बसला असेल, डेफिनेटली त्या भावामध्ये तुमचा पैसा बसलेला आहे, तिथून तुमचा उदरनिर्वाह चालेल. हे तुम्हाला पिन टू पॉइंट कोण सांगत असेल तर केपी सांगतं. जो व्यक्ती जॉब करतोय, आता या व्यक्तीला जॉब सुटेबल आहे की नाही किंवा जॉब कुठून करायचा आहे हे जर पाहायचं असेल तर 6 CSL ज्या भावामध्ये बसला असेल त्या भावाच्या रिलेटेड जर जॉब केला तर आपल्या जॉब किंवा सेवा या वाढणार आहेत आणि इथं आपल्याला फायदा होणार आहे असं केपी सांगतं. सप्तम भाव बिझनेसचा आहे. वरून कुंडली भलेही वेगळ्या गोष्टी सांगते, पण आतून सप्तम भावाचा CSL कस्पल सबलॉट ज्या भावामध्ये बसला असेल तो भाव तुमच्या बिझनेसला ट्रिगर करणारा भाव असेल हे केपी सांगतं. बघा, प्रत्येक लाईफच्या घटनांचं मूळ काय आहे हे जर तुम्हाला इन डिटेलमध्ये पाहायचं असेल तर केपी पेक्षा सुंदर सायन्स कुठलंही नाही. त्यामुळं पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत फळ्यावरती की केपी ज्योतिष कशा प्रकारे थोडंफार स्टडी करायचं आहे, त्याचे CSL काय आहेत आणि CSL कुठं बसल्यानंतर काय रिझल्ट देतात. आत्ता आपण हा व्हिडिओ इथं एंड करतोय आणि ज्या लोकांना ज्योतिष शिकायचं आहे, इंटरेस्ट आहे, केपी असेल, पराशरी असेल किंवा ॲस्ट्रो वास्तू असेल, ते लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हसत खेळत मजेमध्ये ज्योतिष शिकवू शकतात. धन्यवाद.